सांगलीत संभाव्य आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे. अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करून संबंधित सर्व यंत्रणांनी सदैव सतर्क राहून परस्पर समन्वय ठेवावा. गत अनुभव लक्षात घेता पूरस्थितीत जिल्ह्यातील 100हून अधिक गावे पूरबाधित होतात. याच पार्श्वभूमीवर पूरबाधित गावांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी येथे दिलेत. आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वीच्या सन 2019 व सन 2021 मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे व सतत सतर्कता ठेवावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणालेत. प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत ठेवावा. ग्राम पातळीवर यासाठी नियोजन करावे. धोकादायक इमारतींचे पंचनामे करून ठेवावेत. संबंधितांनी याबाबत सूचित करावे. निवाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या शाळा, अंगणवाडी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पावसाळ्यातही पाणी गुणवत्ता चांगली राखण्यासाठी तपासणी यंत्रणा कार्यरत ठेवावी. विभाग स्तरावर आपत्ती व्यवस्थापन बैठका घेऊन आराखडे अद्ययावत ठेवावेत. संबंधित सर्व यंत्रणाचे संपर्क क्रमांकही अद्ययावत करावेत. संभाव्य पूरस्थितीत अन्नधान्य वितरण, गॅस वितरण सुरळीत राहील, पशुधन सुस्थितीत राहील यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. आवश्यक तेथे लहान धरणे, पुलांची दुरुस्ती करून घ्यावी. धोकादायक पूल बंद करावेत, असे त्यांनी सांगितले. संभाव्य नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणे, आपत्कालीन कक्ष, नियंत्रण कक्ष, विविध आपत्कालीन संपर्क क्रमांक, बचाव पथक, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, निवारा व्यवस्था, अन्नधान्य, औषधे, जनजागृती, रुग्णवाहिका, मदत केंद्र यांसारख्या बाबींचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिलेत. तसेच धरण पाणी पातळी, पूर पातळीच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावे. तालुकास्तरीय शोध व सुटका पथके तयार ठेवावेत. प्रत्येक गावात एक आपदा मित्र तयार करावा. आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घ्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने साखर कारखाने व अन्य संबंधित कारखान्यांची सांडपाणी व्यवस्थापनाची आवश्यक कार्यवाही केल्याचे प्रत्यक्ष खात्री करून प्रमाणित करावे, असेही त्यांनी सांगितले.